पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव वाढणार की मग घटणार? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव वाढणार की मग घटणार? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव वाढणार की मग घटणार? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, त्यासोबत देशामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा किती व या सर्वांचा 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावावरती कसा परिणाम होणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये आवक ही वाढत आहे दिवसेंदिवस, परंतु ही आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे। यामागचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी हरभऱ्याची लागवड कमी व उत्पादनातील घट ही प्रकर्षाने जाणवत आहे। तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या निवडणुका आहेत, यामुळे सरकार हरभऱ्याचे बाजारभाव जास्त वाढू नयेत म्हणून पिवळ्या वाटाण्याची मोठ्या प्रमाणात आयात करत आहे। त्यासोबत मित्रांनो, देशांतर्गत बाजारामध्ये सरकार सध्या 60 रुपये किलोच्या भावाने हरभरा डाळ ही विकत असल्या कारणास्तव हरभऱ्याच्या भावावरती या ठिकाणी दबाव दिसत आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारच्या नियंत्रणामुळे बाजारभाव जरी कमी दिसत असला तरी भविष्यामध्ये मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत दिसणार आहे। यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव भविष्यात तर वाढणार, पण 15 एप्रिल नंतरचा विचार केला तर 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव ना जास्त वाढणार ना जास्त घटणार, एका रेंज मध्ये आपल्याला हरभऱ्याचा भाव दिसणार आहे। आणि ही रेंज असणार आहे मित्रांनो 5200 ते 5700च्या दरम्यान, म्हणजे 5500च्या अवतीभवती। मग अशा परिस्थितीमध्ये आपण हरभऱ्याची विक्री 15 एप्रिल नंतर करावी अथवा थांबावं? भविष्य उज्ज्वल असल्या कारणास्तव जेवढी पैशाची आवश्यकता आहे तेवढाच हरभरा आपण सध्याच्या भावावरती विकावा। बाकी हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवला तर आपला होईल 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।